नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात सध्या देश विदेशातील सफरचंद दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। एपीएमसी बाजारात अफगाणिस्तानावरून आलेला अफगाण सफरचंद देखील दाखल झालाय। मार्गशीर्ष महिना सुरू असल्यानं ग्राहकांची मोठी मागणी या सफरचंदाला मिळते। 10 किलोचा एक बॉक्स 800 ते 850 रुपयांना मिळत असून यंदा भाव उतरले असल्याची प्रतिक्रिया व्यापारी व्यक्त करतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरेगावात 3 दिवस मुक्कामी असणार आहेत। आज सकाळी त्यांनी आपल्या शेतात फेरफटका मारला, ते आपल्या शेतात रमलेले पाहायला मिळाले। शेतीची पाहणी करून नंतर त्यांनी कामं देखील केली आहे। एकनाथ शिंदे दरेगावात आले की ते नेहमी शेतात रमतात। आज देखील त्यांनी बराच वेळ शेतात घालवलेला आहे। केंद्र सरकारनं देशातील 12 क्लस्टरमध्ये जळगाव जिल्ह्यातील बनाना क्लस्टरला मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली। बनाना क्लस्टरच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील केळी प्रोसेसिंग युनिट आणि केळीसाठी मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहणं आवश्यक होतं। लवकरच ते उभारण्यात येणार असून त्यांचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळणार असल्याचं रक्षा खडसे यांनी म्हटलंय। दरम्यान ऑर्गॅनिक मार्केटला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे। शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक शेतीच्या माध्यमातून पुढे यावं असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे। आणि या जळगाव जिल्ह्यामध्ये केळी प्रोसेसिंग युनिट किंवा केळीसाठी मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहणं अत्यंत गरजेचं होतं की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळू शकतो। शेतकऱ्यांना त्याचं उत्पादन जो शेतकरी घेत असतो त्याच्यामध्ये तो 2 पैसे जास्त कमवू शकतो आणि एक्सपोर्ट क्वालिटीची केळी आपण इथे तयार करू शकतो। पण त्याला मार्केट आणि तिथे इन्फ्रास्ट्रक्चर असणं अत्यंत महत्वाचं होतं। म्हणून त्यासाठी आम्ही ह्या क्लस्टर योजनेची मंजुरी केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेली आहे। फक्त केमिकल यूज आज फळांवर किंवा भाजीपाल्यावर खूप मोठ्या प्रमाणात होतोय, तोही कुठे ना कुठे कमी झाला पाहिजे, थांबला पाहिजे। याच्यासाठी केंद्र सरकारने पण ऑर्गॅनिक फार्मिंगकडे आता शेतकऱ्यांनी गेलं पाहिजे, यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहे। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत मोसंबीचे बाजारभाव कोसळले। सध्या बाजार समितीत मोसंबीची आवक वाढली आहे। जालन्याच्या मोसंबीला दिल्ली, हरियाणा तसंच उत्तर भारतात मागणी होत होती, मात्र वातावरणाच्या बदलामुळे मोसंबीला मागणी नाहीये। 30 ते 35 हजार रुपये भाव असणारी मोसंबी आता फक्त 10 ते 14 हजार रुपये प्रति टन याप्रमाणे विकली जाते। त्यामुळे शेतकरी हतबल झालाय। या संदर्भात शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोसंबीची आवक सुरू झालेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी आत्ताच मोसंबीचा या ठिकाणी भाव देखील ठरवण्यात आलेला आहे। दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तरेकडील राज्यामध्ये जालन्यातील मोसंबीला मोठी मागणी असते। मात्र यावर्षी दिल्ली, हरियाणासह उत्तरेकडील राज्यामध्ये थंडीचा मोठा कडाका आहे आणि त्या ठिकाणची मोसंबीची मागणी घटलेली आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहे। काका, मला सांगा, मोसंबी आणलेली आहे तुम्ही आज बाजार समितीमध्ये, किती आणली होती आणि काय भाव मिळाला? सर, मी आणलेली आहे सर 1 टन, भाव 10, सरासरी 10चा भाव चालू आहे, 18-12 पर्यंत पूर्वी मोसंबी। गेल्या महिन्यामध्ये 40 ते 45 रुपये भाव होता, आता घटलेला आहे। आता काय म्हणणं आहे तुमचं घटलेल्या भाव? आता या संदर्भात बोला झालं तर सरकारची आता काय याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे सर सरकारने। हो, शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान होत आहे, काय करतं शेतकऱ्यांनी? जागाव की मराव, खर्च अशा प्रकारचा आहे। आपल्यासोबत व्यापारी सुद्धा आहे। सर, त्याच्या मला सांगा, भाव अचानक घसरलेले आहेत मोसंबीचे, काय कारण आहे यामध्ये? थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे मोसंबीचे भाव घसरलेले आहे। जसं ऊन वाढेल तसं मोसंबीच्या भावामध्ये सुद्धा वाढ होईल। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। यवतमाळमध्ये सहस्रकुंड बंधारा कोरडा पडल्यानं शेतकऱ्यांपुढे रब्बीच्या सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला। हा बंधारा डिसेंबरमध्येच कोरडा पडला। यावेळी शेतकऱ्यांनी गहू, हरभरा पिकांची लागवड केली आहे, त्यामुळे रब्बीच्या सिंचनासाठी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करतात। यावर्षी पाणीच नसल्याने सर्व शेतकरी बांधवाचे गहू, हरभरा, सर्व रब्बी हंगाम संकटात दिसत आहे। यामुळे या सहस्रकुंड बंधाऱ्याजवळील कोल्हापुरी बंधाऱ्यात पाटबंधारे विभागाने येथे पाणी सोडावे अशी मागणी आम्ही आता शासनाकडे करीत आहोत। नंदुरबार जिल्ह्यातील 80% रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। यंदा पिकांसाठी पोषक वातावरण असल्यामुळे रब्बी पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे। जिल्ह्यात सर्वाधिक हरभरा पिकाची लागवड झाली आहे, तसंच गव्हाच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे। आता उर्वरित पेरण्या देखील लवकरच पूर्ण होतील अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे।
वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचे दर गडगडलेत. यंदाच्या हंगामात हरभऱ्याला 6,000हून अधिक कमी दर मिळतोय. 6,000हून अधिकचे दर मिळण्याच्या अपेक्षेनं शेतकऱ्यानं हरभरा पेरला होता, मात्र भाव पडल्यानं शेतकरी चिंतातूर झालाय. महाराष्ट्राचं मिरची आगार असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात हिरवी मिरचीचे दरात मोठी घसरण झाली. हिरवी मिरचीला चांगला दर मिळाला होता, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लाल मिरचीऐवजी हिरव्या मिरचीचं जास्त उत्पादन घेतलं होतं आणि त्याची विक्रीही सुरू केली होती. सुरुवातीला 50 रुपये किलो दरानं मिळणारी मिरची आता 15 रुपये किलो विक्री होते. हिरव्या मिरचीला कवडीमोल भाव मिळत असल्याचं शेतकरी चिंताग्रस्त झालाय. ठाण्यातील शहापुरात भात जोडणीची कामं अंतिम टप्प्यात आली आहेत, मात्र झालेल्या अवकाळी पावसात भिजलेल्या तांदळाचा अक्षरशः तुकडा होतोय. भात कापणीच्या वेळेला पावसानं कहर केल्यामुळे भात उत्पन्नात घट झाली. पेंढ्यांचे देखील मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा आर्थिक प्रश्न उभा राहिला.